नमस्कार प्रेक्षकांनो, पारू मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर पुन्हा आता किर्लोस्करांच्या घरी गुरुजी येऊन गुरुजींनी आता पारूच्या आणि आदित्यच्या भविष्यासाठी खूप मोठे सत्य आता अहिल्याला सांगून एक भयानक निर्णय घेण्यासाठी आता गुरुजी अहिल्याला कसे भाग पाडतात आणि तो कोणता निर्णय असतो. अनुष्का आगीमध्ये जळून गेल्यामुळे आता दिशा फक्त एकटी बाहेर असताना गुरुजी ही आता दुसऱ्या एका संकटाची अहिल्याला आता कोणती चाहूल देतात आणि त्या संकटाचं निवारण करण्यासाठी आता गुरुजी अहिल्याला कोणता उपाय सांगतात आणि आता आदित्यसाठी अहिल्या आता तो उपाय कशी करणार आणि पारूबद्दलचे भयानक सत्य गुरुजी आता एकच भविष्यवाणी करून जेव्हा अहिल्याला सांगतात तेव्हा आता अहिल्या पारू आणि आदित्यसाठी कोणता निर्णय घेणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता अनुष्का ही दिशाने लावलेल्या आगीमध्ये जळून भस्मसात झालेली असते. ऐन वेळेस अनुष्काला त्या आगीमध्ये तशीच होरपळून देत दिशाने तिथून पळ काढलेला असतो आणि दिशा पुन्हा आता किर्लोस्करांच्या घरात घुसण्यासाठी आता अनुष्काची अस्थी घेऊन सुद्धा त्यांना दाखवण्यासाठी तिथे आलेली असते. अनुष्का जरी हे जग सोडून गेली तरी तिची बहीण दिशा अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मॉम मी तुम्हाला सुखासुखी कसं जगून देईल असं अहो सासू मॉम मी तर अजून जिवंत आहे असे म्हणत आता दिशाने आता अनुष्काला अजून एक सल्ला दिलेला असतो. आणि काही जरी झालं तरी मी पुन्हा किर्लोस्करांच्या घरामध्ये येणार असे सांगून आता दिशा बाहेर पडलेली असती खरी. इकडे आता अनुष्का जळून खाक झाल्यामुळे आपल्या घरावरचं संकट टळलं. यामुळे आता किर्लोस्कर खूप खुश झालेले असतात. पण आता दिशाने ते सगळं काही सांगितल्यामुळे आता पुन्हा किर्लोस्करांचे घरातले सगळेजण काळजीत पडतात. काय करावे आणि काय नाही अशी सगळ्यांना चिंता लागून राहिलेली असते. आणि तेवढ्यात आता अहिल्या ही गुरुजींना बोलावते आणि गुरुजी आता तिथे येतात आणि तिथे येता क्षणी आता गुरुजी म्हणतात की अहिल्यादेवी कुठे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. पटकन आता दामिनी ही अहिल्याला बोलावते. अहिल्या तिथे येताच आता गुरुजी क्षणभर त्यांची पत्रिका बघून विचार करतात आणि म्हणतात की मला तुमच्याशी एकांटीच बोलायचं आहे. आणि पुन्हा आता गुरुजींनी पहिल्यांदा जी भविष्यवाणी केली होती आणि जे सांगितलं होतं तसंच आता गुरुजी काहीतरी सांगणार वाटतं असे म्हणत आता श्रीकांत आणि अहिल्या दोघेही पुन्हा गुरुजींना घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात. तर आता गुरुजी म्हणतात हे बघा, अगोदरही मी आलो होतो आणि तुमच्या घरांवर येणाऱ्या संकटाची मी तुम्हाला माहिती दिली होती. पण त्यामधील ते संकट इतकं ताकदवान होतं तरीसुद्धा अहिल्या मॅडम तुम्ही तुमच्या सगळ्या स्वइच्छेच्या बळावरती ते संकट निवारण केलं. त्यासाठी तुम्ही संयम ठेवला ही चांगलीच गोष्ट आहे. पण तरी देखील संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही. फक्त अर्ध्या संकटाचा समूळ नाश झालेला आहे. अर्ध संकट अजून वाऱ्याच्या वेगाने आता तुमच्या घराकडे येतंय आणि एव्हाना त्याची एंट्री झालीसुद्धा आहे. आणि ते संकट आता दुप्पट ताकदीने तुमच्या घरावरती चाल करून येत आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा. तर आता लगेच अहिल्या आणि श्रीकांत काळजीत पडतात. पारूसुद्धा आता ते सगळं तिथे आता पाणी घेऊन येत ऐकू लागते. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात हे बघा, तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखं भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन दुसरा अभिषेक करावा लागेल. पण आता तो अभिषेक तुम्हाला तुमच्या हातून करावा लागणार नाही. आणि आदित्य तुमच्या मुलाचं भविष्य जिच्या हातात आहे त्या व्यक्तीच्या हाताने तुम्हाला तो अभिषेक करावा लागणार आहे. आणि तीच व्यक्ती तुमच्या मुलांवरती येणाऱ्या संकटाचा समूळ नाश करणार आहे. त्यासाठी मी आता काय काय करायचं, कसा विधी करायचा, पूजा कशी करायची हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगेन. तर आता अहिल्या काळजीत पडते आणि म्हणते गुरुजी अहो मी काही समजले नाही, कोणती व्यक्तीच्या हस्ते पूजा करायची आणि काय सांगताय तुम्ही. तर आता गुरुजी म्हणतात की हे बघा, आत्तापर्यंत जी व्यक्ती तुमच्या मुलाला सदैव वाचवत आली आहे, जी व्यक्ती तुम्हाला देवीसारखे मानते
आणि ज्या व्यक्तीचे पावित्र्य तुमच्यासाठी एवढे स्वच्छ आहे, तिच्या मनात तुमच्याविषयी कुठलेही पाप नाही, तेव्हा तिच्या हाताने जर हा अभिषेक आणि ही सगळी जर पूजा केली तर त्याचं पुण्य तुम्हाला तुमच्या घराला मिळेल. आणि त्यानंतर मग तुम्ही ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला कळेलच. आणि त्या व्यक्तीच्या हाताने तुम्ही अभिषेक पूजा जर केली तर तुमच्या मुलांवरती, तुमच्या घरांवर येणाऱ्या संकटाचा समूळ नाश होत जाईल आणि त्या संकटाची ताकद हळूहळू कमी होत जाईल. आणि त्याच वेळेस आता लगेचच आईल्या म्हणते, पण गुरुजी अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यामध्ये एवढी ताकद आहे की ती आमच्या घरावरील येणाऱ्या संकटाचा सामना करू शकते. तेव्हा आता गुरुजी म्हणतात ती ताकद तिच्या डोळ्यात आहे. ते कळताच आता पारू ही लगेच गुरुजींकडे बघते आणि गुरुजींकडे बघताच आता गुरुजीसुद्धा पारूच्या डोळ्यात बघतात आणि पारूच्या डोळ्यामध्ये ती ताकद असल्याचे आता त्या क्षणी गुरुजींच्या लक्षात आलेली असते. आणि गुरुजी आता एकटक नजरेने पारूकडे बघू लागतात. तर पारू गुरुजींकडे, गुरुजींनी आता पारूच्या डोळ्यातील ती प्रेमाची ताकद अचूक हेरलेली असते. आणि ताबडतोब आता आईल्या आणि श्रीकांत हात जोडतात आणि म्हणतात, गुरुजी अहो हे तुम्ही काय बोलताय? असा माणूस आमच्या घरामध्ये कोण आहे आणि कोणाच्या हातून पूजा करावी? तर आता लगेचच गुरुजी पुन्हा आता पारूकडे बघतात आणि बोट करत आता पारूच्या दिशेने गुरुजी म्हणतात, हेच आहे ते डोळे, हेच आहे त्या डोळ्यातील प्रेम आणि हेच आहे तुमच्या घरातील येणाऱ्या संकटावरती नाश करण्याचा उपाय आणि हेच आहे तुमच्या घरातील येणाऱ्या संकटावरती चालून जाण्याचे शस्त्र. जर तुम्ही ह्या मुलीच्या हाताने भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन आता अनवाणी पायाने या मुलीने तिथे जाऊन जर कडक उपवास केला, पूजा आणि अभिषेक जर केला तर अर्धे आलेले त्या दुप्पट ताकदीचे संकट ही मुलगी बरोबर निवारण करील. तेव्हा आता ती ऐकताच आता अहिल्या आणि श्रीकांतला मोठा धक्का बसलेला असतो. दोघेही आता पारूकडे बघतात. तर आता पारू ही गुरुजींसमोर हात जोडते आणि म्हणते की हे बघा गुरुजी, मी माझ्या देवी आईसाठी काहीही करू शकते. अहो तुम्ही मला जे काही व्रत अभिषेक वगैरे करायचा त्याची सगळी माहिती सांगा. तर आता गुरुजी म्हणतात की तुम्ही भैरवनाथाच्या मंदिरात जा, तिथे जे गुरुजी आहेत ते तुम्हाला सगळं काही विधिवत एकदम व्यवस्थित सांगतील आणि आज सूर्यास्तापूर्वी तुम्ही तिथे जायचंय. आणि त्यासाठी आता लगेचच इकडे पारूला खूप आनंद होतो. गुरुजी म्हणतात की हीच किर्लोस्कर घराची रक्षणकर्ता आहे आणि पुढे जाऊन हीच तुमच्या मुलाला संकटापासून सावली बनवून आता बाजूला ठेवणार आहे. आणि त्यानंतर आता अहिल्या ही गुरुजींना हात जोडते. तर आता गुरुजी म्हणतात की या मुलीला तुमच्या मुलाच्या सावलीपासून कधीही दूर देऊ नका. आणि त्याच वेळेस आता अहिल्याला सगळे सत्य समजलेले असते आणि आपल्या आदित्यसाठी दुसरी तिसरी कोणी नसून ही पारूच अगदी योग्य असल्याचे गुरुजींनी आता अहिल्याला समजावलेले असते. पण आता अहिल्या विचार करते की ही तर आपल्या घरातली मोलकरीण, प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे, निस्वार्थी आहे, आपल्याला देवी आई मानते आणि गुरुजींनी जे सांगितलं ते खरंच आहे. हिच्या मनात आपल्याविषयी काहीच पाप नाही, हिचे हात पावित्र्याने आता स्वच्छ आहेत. तर आपण पण आदित्यला आपल्या बरोबरीची मुलीशी त्याचं लग्न व्हायला पाहिजे. पण आता ही मोलकरीण. तर गुरुजी म्हणतात, हे बघा अहिल्या देवी, तुमच्याविषयी पैशाला जर तुम्हीच म्हणताना काही महत्त्व नाही तर तुम्ही माणसामध्ये भेदभाव करू नका. आणि ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला थोडासा संकोच वाटत आहे ना, त्या व्यक्तीविषयी अजिबात संकोच ठेवू नका. त्या व्यक्तीचे प्रेम हीच तिची ताकद आहे. आणि ते ऐकताच आता अहिल्याचे डोळे उघडलेले असतात. आणि आता गुरुजींनी आता पारूच्या एकाच भविष्यवाणीने अहिल्याचे डोळे उघडून अहिल्याला आता आदित्य आणि पारूला दोघांनाही एकत्र ठेवण्यासाठी सांगितलेले असते. तर गुरुजींची आता आज्ञा शिरसावद्य मानून आता अहिल्या ही पारू आणि आदित्यला कसे एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि पारू मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.